हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू दिस व्हिडिओ माय डिअर फ्रेंड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकवाडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये 2019चा जो राज्यसेवेचा पेपर झाला, या 2019च्या राज्यसेवेच्या पेपरचा आपण डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहोत. आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा बऱ्याच क्वेश्चन पेपरचं आपण अनालिसिस केलेलं आहे. त्याच्यामध्ये मग काही डिपार्टमेंटचे असतील किंवा आपण टॉपिक वाईज सुद्धा अनालिसिस केलेलं आहे. तर तुम्ही त्याचे व्हिडिओ सुद्धा पाहिले असतील, जे की ज्याच्यामधून तुम्हाला 100% लक्षात आलं असेल की आपण अनालिसिस करत असताना आपण फक्त प्रश्न त्याचं लगेच आन्सर हे आहे त्याचं ते आहे असं करत नाही. तर आपण त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न जो आहे तर तो प्रश्न कोणत्या टॉपिक वरती विचारला आहे, त्याचं उत्तर कोणतं आहे, बाकीचे ऑप्शन उत्तराचं ऑप्शन कोणतं आहे आणि बाकीचे ऑप्शन त्याचं उत्तर का नाही, या सगळ्या गोष्टीचं आपण डिटेलमध्ये आपण काय करत असतोय, अनालिसिस करत असतोय. आणि डिअर फ्रेंड्स, या अनालिसिसचा फायदा काय? आता आपल्या सर्वांकडे तर क्वेश्चन पेपर असतात, त्याची आन्सर की पण असते, परंतु क्वेश्चन पेपर आणि आन्सर की आपण काय करतो, बरेच विद्यार्थी काय करतात, पाठांतर केल्यासारखं करतात. परंतु आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर हे 2 नंबरच का दिलं आहे, तर ते कोणत्या ग्रामरच्या रूल वरती तो प्रश्न आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. आणि एमपीएससीला जे आहे तर एमपीएससीला हे पाठांतर करून काही काही विद्यार्थी क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स पाठ करतात, याचा परीक्षेला फायदा होत नाही. तर यासाठी आपण काय करतोय, हे जे क्वेश्चन्स आहेत तर हे क्वेश्चन्स आपण त्याचं सविस्तर अनालिसिस करणार आहोत. आता मी बरेच क्वेश्चनचं टॉपिक वाईज अनालिसिस केलं आहे, परंतु विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली की सर तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन पेपर जे आहे त्या क्वेश्चन पेपरचंच अनालिसिस करा, जेणेकरून आम्हाला एक्झॅक्ट नेमकं प्रश्नपत्रिका कशी आहे, त्याच्यानंतर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, या गोष्टी सगळ्या समजतील. तर त्यासाठी आपण डिअर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये राज्यसेवा 2019च्या क्वेश्चन पेपरचेच आपण अनालिसिस करणार आहोत. तर बघा, तर डिअर फ्रेंड्स ही आहे राज्यसेवा 2019ची क्वेश्चन पेपर. तर बघा याच्यामध्ये तर आपण या क्वेश्चन पेपर मधले सगळे क्वेश्चन्स आपण सविस्तर डिटेलमध्ये आपण त्याचं काय करणार आहोत, अनालिसिस करणार आहोत. तर मित्रांनो, याच्यामध्ये आणखी विद्यार्थी जे असतात तर काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारच्या शंका असतात. तर काही विद्यार्थी असा प्रश्न विचारतात की या ठिकाणी जे आहे तर याच्यामध्ये कोणता टॉपिक महत्वाचा आहे, कोणता ग्रामरचा टॉपिक आपण वाचला पाहिजे, कोणत्या टॉपिक वरती परीक्षेत जास्त प्रश्न विचारले जातात, हे अशा प्रकारचे विद्यार्थी काय करतात, त्या ठिकाणी प्रश्न विचारतात. तर मी तुम्हाला सर्वांना ही गोष्ट सांगली आहे फ्रेंड्स, एमपीएससी साठी फक्त हा टॉपिक महत्वाचा आहे, म्हणजे समजा वाईज टॉपिक महत्वाचा आहे किंवा डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच महत्वाचा आहे किंवा डिग्री हा टॉपिक महत्वाचा आहे, तर असं एमपीएससी साठी असे विशिष्ट हे टॉपिक एवढेच टॉपिक जर केले तर मार्क मिळतात असं अजिबात नाही. आणि यासाठी हे तुम्हाला सगळं चांगल्या प्रकारे क्लिअर व्हावं या उद्देशानेच मी काय केलं आहे, हा जो 2019 राज्यसेवेचा पेपर आहे, या पेपरमध्ये प्रत्येक टॉपिक म्हणजे टॉपिक वाईज पण आपण क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न विचारले आणि कोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले आहेत. तर मला असं म्हणायचं डिअर फ्रेंड्स, 2019च्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस मी ज्यावेळेस केलंय त्याच्यामध्ये बघा जवळजवळ 18 ते 19 ग्रामरच्या टॉपिक वरती आपल्याला प्रश्न विचारले आहेत. तर यासाठी डिअर फ्रेंड्स आपल्याला सगळेच टॉपिक महत्वाचे आहेत. काही विद्यार्थी म्हणतात क्वेश्चन टॅग हा टॉपिक खूप सोपा आहे, पण मित्रांनो क्वेश्चन टॅग हा टॉपिक सोपा आहे जे आपण शाळेमध्ये शिकलेलो असतोय ना, मी नेहमी सांगत असतो बॅच मध्ये पण, शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये आपण जे प्रत्येक ग्रामरचे रूल्स जे आपण शिकलेलो असतोय तर ते एमपीएससीच्या दृष्टीने फक्त 5% असतात, बेसिक असतंय. परंतु एमपीएससीचे सगळे क्वेश्चन जे असतात तर ते एकदम अपवाद नियमावरती विचारले जातात. मग क्वेश्चन टॅग या टॉपिक वरती सुद्धा आपल्याला या 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये प्रश्न विचारलेत, मात्र ते सगळे प्रश्न काय आहेत, अपवाद नियमावरती विचारलेला आहे. तर मग आपण या सगळ्या गोष्टी पाहूया. त्याच्या आणखी एक पॉइंट या ठिकाणी मांडतो आणि त्याच्यानंतर आपण लगेच क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करायला सुरुवात करू. आणखी विद्यार्थी म्हणतात की मी राज्यसेवेची तयारी करतोय, मग मी कुठल्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं पाहिजे किंवा फक्त मी कोणत्या क्वेश्चन पेपरचं त्या ठिकाणी जे आहे तर क्वेश्चन्स पाहिले पाहिजे. तर मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट या ठिकाणी सांगेल डिअर फ्रेंड्स. मग तुम्ही कंबाईन ग्रुप बी ची तयारी करताय, कंबाईन ग्रुप सी ची तयारी करताय, मग त्याच्यामध्ये नंतर राज्यसेवेची असेल किंवा त्याच्या अगोदर जे आहे तर एमपीएससी फॉरेस्ट, ऍग्री, एमईएस म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस, या सगळ्या परीक्षा वेगळ्या असायच्या त्याची प्री. मात्र आता त्यांची सुद्धा काही केले संयुक्त परीक्षा केलेली आहे.
तुम्ही कुठल्याही एमपीएससीच्या परीक्षेची किंवा डिपार्टमेंट पीएसआयची तयारी करत असाल, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल, तर मित्रांनो मला एक सांगायचं आहे, तुम्ही सगळ्याच क्वेश्चन पेपरचा अनालिसिस केलं पाहिजे. म्हणजे एखादा विद्यार्थी म्हणतोय मी राज्यसेवेची तयारी करतोय, मग मी डिपार्टमेंट पीएसआय किंवा मी कंबाईन ग्रुप बी किंवा ग्रुप सीच्या पेपरचं अनालिसिस करणार नाही, कारण राज्यसेवा जरा हाय लेवलची असते असं नाही डिअर फ्रेंड्स. प्रश्नांची काठिण्य पातळी जरी कमी जास्त असली तरी पण त्या ठिकाणी जे आहे ते डिअर फ्रेंड्स जे एमपीएससी हे सगळ्या परीक्षा कंडक्ट करते, आणि तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा या परीक्षेमध्ये पण मी तुम्हाला दाखवल, या पेपरमध्ये पण दाखवल, बरेच क्वेश्चन जे आहेत ते एसटीआयच्या पेपर मधले आहेत, काही क्वेश्चन पीएसआयच्या पेपरमध्ये रिपीट झालेले आहेत, काही क्वेश्चन्स एएसओच्या म्हणजे असिस्टंटच्या पेपरमध्ये रिपीट झालेले आहेत, तर बरेच क्वेश्चन जे आहेत ते रिपीटेशन आहेत. तर चला ठीक आहे, मग आपण या ठिकाणी सुरुवात करूया. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगेल, या पेपरमध्ये 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्याला कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न विचारले तर ते आपण घेऊ काही याच्यामध्ये कमी वेळेमध्ये, आणि नंतर आपण लगेच अनालिसिसला सुरुवात करू. चला, तर हा बघा आपल्याला एकूण प्रश्न 100, एकूण गुण 100, मग मराठी 50, इंग्लिश 50. तर याच्यामध्ये जे आहे तर आपल्याला बघा, हा आणखी एक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतोय की ग्रामर किती मार्काला विचारलं जातंय आणि शब्द किती मार्काला, तर ते सुद्धा मी या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. तर डिअर फ्रेंड्स, चला मग आपण आता या ठिकाणी सगळं स्टार्ट करूया. बघा, टॉपिक वाइज डिस्ट्रीब्युशन ऑफ क्वेश्चन्स आज इन राज्यसेवा 2019 म्हणजे एमपीएससी 2019. तर याच्यामध्ये मी या ठिकाणी आपण काय केलं आहे, प्रत्येक टॉपिक वरती म्हणजे ज्या ज्या टॉपिक वरती परीक्षेत प्रश्न विचारले आहेत तर ते टॉपिक या ठिकाणी दिलेले आहेत. तर बघा या ठिकाणी जवळजवळ जे आहे तर बघा डिअर फ्रेंड्स 18 ग्रामरच्या टॉपिक वरती प्रश्न विचारले आहेत आणि 19 जो आहे तर एक स्पेलिंग वरती प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे, आणि व्होकॅब्युलरीचे प्रश्न आपण सेपरेट केलेत. मग मला या ठिकाणी सांगायचं डिअर फ्रेंड्स, या पेपरमध्ये 30 प्रश्न ग्रामर वरती विचारले आहेत, ग्रामरचे 30 क्वेश्चन्स आहेत, व्होकॅब वरती 15 क्वेश्चन्स आहेत, आणि त्याच्यानंतर जे कॉम्प्रेन्शन आहे तर त्याच्यावरती पॅसेज म्हणा, कॉम्प्रेन्शन म्हणा, त्याच्यावरती आपल्याला 5. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर मग सब्जेक्ट आणि व्हर्ब ऍग्रीमेंट या टॉपिक वरती 2 प्रश्न विचारले आहेत. आता याच्यामध्ये काही टॉपिक असतात तर ते फिक्स त्या टॉपिक वरती परीक्षेचे प्रश्न विचारले जातात. तरी आपल्या सर्वांना हे लक्षात आलं असेल कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न विचारले, त्याचं मी डिस्ट्रीब्युशन समोर दिलेलं आहे. तर माझा उद्देश असा आहे की आपल्याला एकदम 100% सविस्तर एक रोड मॅप किंवा 100% एक दिशा भेटावी, यासाठी मी हे अशा प्रकारे काय केलं याचं अनालिसिस केलेलं आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये ग्रामरचं अनालिसिस करतोय आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सेपरेट काय करतोय, शब्दांचं अनालिसिस करतोय. त्याचं रिझन असं आहे की आपण दोन्ही पण करायचं म्हणजे की व्हिडिओ खूप मोठा होईल आणि आपण उत्तर सांगताना डायरेक्ट उत्तरच फक्त सांगत नाही, तर त्याचं 100% उत्तर, त्याचं उत्तर हेच का तेच का, तर त्याच तो प्रश्न कोणत्या नियमावरती विचारलेला आहे तर ते पण आपण या ठिकाणी कव्हर करत असतो. तर चला मग डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी बघा आता पहिला प्रश्न पाहूया. तर बघा पहिला प्रश्न या ठिकाणी आहे क्वेश्चन टॅग वरती. पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे क्वेश्चन टॅग वरती. बघा, स्क्रीन शेअर करायचं राहिलं. हा, तर डिअर फ्रेंड्स या ठिकाणी बघा, क्वेश्चन्स आपल्या या ठिकाणी राहिलं वाटायला त्याच्यामध्ये अनालिसिस. तर बघा की मी जे हे सब्जेक्ट या एवढ्या 19 टॉपिक वरती आपल्याला जवळजवळ परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी हे इथं सांगितलं ग्रामरचे 30, व्होकॅब्युलरीचे व्होकॅबचे 15 क्वेश्चन्स आहेत आणि कॉम्प्रिहेन्शनचे 5 क्वेश्चन्स. ठीक आहे, तर हे डबल का सांगितलं, कारण ते शेअर केली होती स्क्रीन, त्याच्यामुळे डबल सांगितलं. चला ठीक आहे, तर आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेल या ठिकाणी. तर मग आपण आता डायरेक्ट क्वेश्चन्स आपण, तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे तर पहिला प्रश्न या ठिकाणी विचारला आहे डिअर फ्रेंड्स क्वेश्चन टॅग या टॉपिक वरती. तर या ठिकाणी बघा, यू अपॉस्ट्रोफी केले त्याच्यानंतर म्हणजे हे यू अपॉस्ट्रोफी डी रॅदर गो, म्हणजे या ठिकाणी जे आहे तर हे आपल्या सगळ्यांना माहित आहे हे काय कॉन्ट्रॅक्शन फॉर्म आहे, म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे. मग या ठिकाणी काय केलंय, शॉर्ट फॉर्म वापरलेला आहे, कॉन्ट्रॅक्शन दिलेला आहे. मग नेमकं या यू अपॉस्ट्रोफी डी चा अर्थ काय घ्यायचा, मग नेमकं याचा यू उड घ्यायचा, यू कुड घ्यायचा, यू डिडंट घ्यायचा म्हणजे डीड घ्यायचा, शुड घ्यायचा, नेमका याचा अर्थ काय घ्यायचा, हा प्रश्न आहे डिअर फ्रेंड्स.
मग या ठिकाणी लक्ष द्या, याचं उत्तर जे आहे ते उत्तर काढण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला कोणत्या शब्दासोबत म्हणजे जे शब्द जे असतात पेअर्स, जे पेअरिंग वर्ड्स असतात तर ते वर्ड्स आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉट ओनली सोबत नेहमी बट ऑल्सो वापरतात. त्याच्यानंतर आयदर सोबत ऑर असते, नायदर सोबत नॉर असते. त्याच पद्धतीने या ठिकाणी लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, नेमकं या ठिकाणी उड आहे का, कुड आहे का, शुड आहे का, डीड आहे का, काय नेमकं कुठला याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे तर हे समजणं गरजेचं आहे. जसं की आपण असं लिहितो ना आय, मग याचा अर्थ काय होतो आय आणि एम. पण याच्यामध्ये याचा वुड बी होतोय, कुड बी होतोय, शुड बी होतोय. पण नेमका एक्झॅक्ट ह्याचा अर्थ काय घ्यायचा, तर याच्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे रॅदर हा जो शब्द आहे, पुढे लक्ष द्या, याच्यामध्ये पुढे वाचायचं रॅदर. या वाक्यामध्ये रॅदर हा जो शब्द आहे तर रॅदर हा शब्द आपण काय करतोय, कोणत्या मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब सोबत यूज करतोय, तर रॅदर हा शब्द आपण वुड या मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब सोबत यूज करतो. म्हणजेच वुड रॅदर आपण अशा प्रकारे यूज करत असतोय. क्लिअर. आणि दुसरी गोष्ट या क्वेश्चन टॅगचा नियम आणखी एक आहे, तर तो म्हणजे काय, दिलेलं वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करायचा असते. मग हे वाक्य होकारार्थी आहे का, हो वाक्य होकारार्थी म्हणून क्वेश्चन टॅग काय करायचं, नकारार्थी करायचंय. खरं पाहता चारही ऑप्शन नकारार्थीच दिलेले आहेत. फक्त इथं प्रश्न कोणता होता, नेमका याच्यातून याचा अर्थ काय घ्यायचा, हॅड घ्यायचा होता का डीड घ्यायचा होता का उड घ्यायचा होता. तर यासाठी आपल्याला लक्षात आलंय रॅदर सोबत आपण उड वापरतोय म्हणून याचं आन्सर आहे एक, याचं 4 नंबरचा ऑप्शन म्हणजे वुडंट यू. हे शब्द लक्षात ठेवा डिअर फ्रेंड्स. आणखी एका राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्याला असाच प्रश्न विचारला आहे. तर लक्षात ठेवायचं, त्यांनी बेटरचं वाक्य दिलं होतं, त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक दिले होते आणि त्या फिल इन द ब्लँक मध्ये मग ऑप्शन दिले होते असेच, हॅड असेल, कुड असेल, उड असेल. तर बेटर हा शब्द देखील लक्षात ठेवायचा डिअर फ्रेंड्स, आपण वापरतोय हॅड बेटर, म्हणजे या ठिकाणी काय करतोय, हॅड बेटर यूज करतोय. हे लक्षात ठेवा, राज्यसेवेला याच्यावरती पण प्रश्न विचारला आहे. क्लिअर सगळ्यांचं. तर बघा मग डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं 4 नंबरचं ऑप्शन वुडंट यू. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मूड हा टॉपिक. मूड या टॉपिक वरती प्रश्न विचारलाय, दिलेलं वाक्य कोणत्या मूडचं आहे, तर टेक केअर ऑफ युअर हेल्थ. जर वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने झाली असेल तर त्या वाक्याचा मूड हा इम्पेरेटिव्ह मूड असतो. मूडचे आतापर्यंत एमपीएससीने आपल्या 3 मूड वरतीच प्रश्न विचारलेले आहेत, इंडिकेटिव्ह मूड, इम्पेरेटिव्ह मूड आणि सबजंक्टिव्ह मूड, अशा 3 मूड वरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले आहेत. या मूड या टॉपिक वरती मी सविस्तर आतापर्यंत 1984 पासून 2019 पर्यंत जेवढ्या पण पेपर झाले तर ह्या सगळ्या पेपर मधले प्रश्न मी त्या ठिकाणी त्याचं पण अनालिसिस केलं आहे आणि त्याच्या संदर्भातला पण एक व्हिडिओ आपण युट्यूब वरती टाकलेला आहे. तर तो पण व्हिडिओ तुम्ही डिटेल मध्ये आहे, तर तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला हे सविस्तर लक्षात येईल. आता इथं आपण जर सविस्तर घ्यायचं म्हणलं की काय होतं, ह्याचे टाइप्स वगैरे तर आणखी वेळ लागतो. तरी मी तुम्हाला थोडक्यात सांगते 3ही मूड बद्दल. इम्पेरेटिव्ह मूड म्हणजेच आज्ञार्थ. इम्पेरेटिव्ह मूडची सुरुवात ही लक्षात ठेवायची कशाने होते, वर्बने होते. इम्पेरेटिव्ह मूडची सुरुवात ही वर्बने होते. लेटचे वाक्य पण इम्पेरेटिव्ह मूड मध्ये येतात. डोंट प्लस वर्ब असेल आणि वाक्याच्या शेवटी जर फुल स्टॉप असेल ते वाक्य सुद्धा काय येते, इम्पेरेटिव्ह मूड मध्ये येते. त्याच्यानंतर नेव्हर प्लस V1 हे सुद्धा वाक्य काय असते, इम्पेरेटिव्ह मूड मध्येच येते. नेव्हर प्लस V1 वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट इंडिकेटिव्ह मूड. इंडिकेटिव्ह मूड जो आहे तर इंडिकेटिव्ह मूड मध्ये असतात फॅक्ट किंवा स्टेटमेंट सांगितले जातात. फॅक्ट आणि स्टेटमेंट असतात, विधान असतात. इंडिकेटिव्ह मूड मध्ये आणखी कशा प्रकारचे वाक्य येतात, क्वेश्चन्स. दिलेलं वाक्य जर प्रश्नार्थक म्हणजे क्वेश्चन असेल ना तर त्या क्वेश्चनचा वाक्य जे आहे मग ते येस नो टाईप क्वेश्चन असू द्या किंवा WH टाईप क्वेश्चन असेल, त्या वाक्याचा मूड हा इंडिकेटिव्ह मूड असतो. आणि इफच्या नंतर जर प्रेझेंट टेन्स असेल तर त्याला पण त्या पण वाक्याला म्हणायचंय इंडिकेटिव्ह मूड, हे लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स आहे पुढचा सबजंक्टिव्ह मूड. सबजंक्टिव्ह मूड मध्ये विशेस आणि होप्स व्यक्त केले जातात. मग त्याच्यामध्ये काय असणार आहेत, हे गॉड ब्लेस यू अशा प्रकारचे जे विश किंवा प्रेयर्स असतात ना, तर गॉड ब्लेस यू असेल, लॉंग लिव्ह द किंग असेल, अशा प्रकारची वाक्य. तसेच यामध्ये काय येतात सबजंक्टिव्ह मूड मध्ये, जे इफचं वाक्य आहे, इफ आय वर किंवा आय विश आय वर, आय विश आय वर किंवा इफ आय आणि त्याच्यानंतर सिंपल पास्ट टेन्स किंवा आय विश त्यानंतर पास्ट टेन्स. हे अशा प्रकारचे वाक्य जे आहेत तर हे वाक्य या मूड मध्ये येतात, सबजंक्टिव्ह मूड मध्ये. तर डिअर फ्रेंड्स, याच्या संदर्भात मी डिटेल मध्ये व्हिडिओ टाकलेला आहे आणि आपल्या क्लासमध्ये पण आपण घेतलेला आहे बॅच मध्ये. चला ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, हे वाक्याची सुरुवात कशाने झाली, वर्बने झालेली आहे. वर्बने वाक्याची सुरुवात. मग जर वर्बने वाक्याची सुरुवात झाली असेल तर मी आत्ताच सांगितलं तर त्या वाक्याचा मूड हा कोणता असतो, तर त्या वाक्याचा मूड हा इम्पेरेटिव्ह मूड असतो.
टेक केअर ऑफ युअर हेल्थ. तर या वाक्याचा मूळ आहे टेक केअर ऑफ युअर हेल्थ, या वाक्याचा मूळ होतो इम्पेरेटिव्ह मूड. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स बघा, तिसरं वाक्य आहे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग व्हर्ब आपण अगोदर चेक करायचा आहे. सेड हे रिपोर्टिंग व्हर्ब कशामध्ये आहे, पास्ट टेन्स मध्ये आहे. लक्ष द्या, आताचा जो आरोग्य विभागाचा पेपर झाला, ग्रुप सी चा पेपर किंवा बऱ्याच एमपीएससीच्या पेपर मध्ये सुद्धा रिपोर्टिंग व्हर्ब प्रेझेंट टेन्स मध्ये देतात. तर आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं, रिपोर्टिंग व्हर्ब अगोदर चेक करायचं. रिपोर्टिंग व्हर्ब हे कोणत्या टेन्स मध्ये आहे, पास्ट टेन्स मध्ये आहे. जर रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्स मध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा म्हणजे हे जे वाक्य ना, या वाक्याचा टेन्स आपण चेंज करायचा असतोय. जर रिपोर्टिंग व्हर्ब प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर या वाक्याचा टेन्स चेंज करत नाहीत. मग रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्स मध्ये आहे, रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्स मध्ये आहे. रिपोर्टिंग व्हर्ब, मग या वाक्याचा निश्चितच टेन्स चेंज होईल. दिलेलं वाक्य विधानार्थी वाक्य आहे, म्हणून विधानार्थी वाक्य असल्यामुळं विधानार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरतो. काय वापरतो, दॅट वापरतो. मग हे वाक्य कसं होईल बघा, ही सेड, वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरलं. आय जे आहे, आय या आयचा बदल, आय या प्रोनाउनचा बदल आपण स्पीकर नुसार करतो. कशानुसार, स्पीकर म्हणजे स्पीकर कोण आहे त्यानुसार. मग स्पीकर हा ही आहे, म्हणून या आयचा बदल काय होईल, ही होईल. वॉज वेअरचा बदल हॅड बीन केला जातो. काय होतो, वॉज वेअरचा बदल हॅड बीन, आणि पुढे रायटिंग लेटेस्ट जसं आहे तसंच राहणार. ओके, म्हणजे हे अशा प्रकारचं वाक्य कुठं आहे, मग कोणतं ऑप्शन बरोबर आहे याच्यामध्ये, अशा प्रकारचं ऑप्शन जे आहे तर हे 2 नंबरचं आहे. ही सेड वाक्य जोडण्यासाठी दॅट, त्याच्यानंतर ही, त्याच्यानंतर हॅड बीन, म्हणजे या ठिकाणी हे 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. आणि जर रिपोर्टिंग व्हर्ब प्रेझेंट टेन्स मध्ये असेल डिअर फ्रेंड्स, तर त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना टेन्स बदलायचा नाही. आता एमपीएससी आता अशा प्रकारचे प्रश्न विचारत आहे. आणि विद्यार्थी काय करतात, ते शाळेमध्ये असल्यापासून किंवा कॉलेज मधल्यापासून किंवा अभ्यास करतानाच विद्यार्थी एम जर आलं की त्याचं वॉज वेअर करायचंय, हॅव हॅज आलं की त्याचं हॅड करायचंय, वॉज वेअर आलं की त्याचं हॅड बीन करायचं, हे पाठ केलेलं असते, ते पाठ करून तसंच लगेच करतात. परंतु रिपोर्टिंग व्हर्ब जर प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर त्याचा चेंज होत नाही. म्हणजे मी नेमकं काय म्हणतोय, ही सेज, छोटं मी लिहितोय समजा आय एम, एवढंच वाक्य होतं, ही सेज आय एम. मग याचं काय होतं लक्षात द्या, ही सेज वाक्य जोडण्यासाठी दॅट, वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरलं आणि आयचा बदल आपण या ठिकाणी ही केला, पण याचं एमिजारचा बदल इथं वॉज करायचा नाही, इथे वॉज करायचं नाही. मग इथं काय येणार, इजच येणार. हे मी सांगतो या ठिकाणी, हे लक्षात ठेवायचं. पण जर इथं ही सेड असेल म्हणजे रिपोर्टिंग व्हर्ब जर पास्ट टेन्स मध्ये असेल तर त्या ठिकाणी काय करायचंय डिअर फ्रेंड्स, याचं मात्र काय होणार, दॅट आणि ही वॉज होणार. हे लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवा आणि हे लिहित राहा. मी जसं सांगतोय तर ते नियम तुम्ही वहीमध्ये लिहून घेत राहा. चला पुढचा पण प्रश्न या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच वरतीच विचारला आहे. याच्यामध्ये आपल्याला अगोदर क्लिअर करायचंय. हा, बरेच विद्यार्थी अशा प्रकारचं वाक्य दिलं तर घाबरतात, तर तसं करायचं नाही. वाक्य लक्ष द्या, डायरेक्ट स्पीचचं वाक्य आपण अशाही प्रकारे लिहू शकतो. म्हणजे सुरुवातीला आपण हे द अकाउंटंट सेड टू द मॅन अँड डू यू विश टू ओपन अन अकाउंट, हे असंही लिहू शकतोय किंवा असंही लिहू शकतोय, काय अडचण नाही. पण इनडायरेक्ट स्पीच करताना काय करायचं, अगोदर जे तर हे असंच घेत राहायचं. याच्यामध्ये बघा, रिपोर्टेड स्पीच मध्ये वाक्याचा कोणता प्रकार आहे, तर तो आहे प्रश्नार्थक वाक्य. म्हणजे हा क्वेश्चन आहे, काय आहे, क्वेश्चन. आणि प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना कोणतं रिपोर्टिंग व्हर्ब वापरतात, त्याच्यामध्ये वापरतात आस्क हे रिपोर्टिंग व्हर्ब किंवा इन्क्वायर्ड ऑफ हे पण या ठिकाणी यूज करतात. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आणखी एक महत्वाची अशी आहे, वाक्य जोडण्यासाठी काय वापरतात, जर प्रश्नार्थक वाक्य हे यस नो टाईप क्वेश्चन असेल, कोणतं, यस नो टाईप क्वेश्चन असेल तर काय करायचंय, इफ किंवा वेदर वापरतात, वेदर. आणि जर डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन असेल तर त्या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, डब्ल्यूएच वर्ड जो आहे तोच घ्यायचा आहे. मग या ठिकाणी प्रश्न आहे डू ने सुरू झालाय म्हणजे हेल्पिंग व्हर्ब ने सुरू झालाय, आणि हेल्पिंग व्हर्ब ने सुरू होणारा जो प्रश्न असतोय त्याला म्हणायचंय यस नो टाईप क्वेश्चन, एवढं सिंपल. मग हा प्रश्न झाला यस नो टाईप क्वेश्चन. आणि त्याच्यामध्ये आणखी गोष्ट लक्षात ठेवायची आहे डिअर फ्रेंड्स, जर प्रश्नाची सुरुवात ही डू डजने झाली असेल, डू डजने जर प्रश्नाची सुरुवात झाली असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना काय करायचं डिअर फ्रेंड्स, त्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना लक्षात ठेवायचंय डायरेक्ट क्रियापदाचं सब्जेक्टच्या नंतर V2 वापरायचं. काय करायचं, V2 वापरायचं. डू डजचं डिड करायचं नाही.
आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे याच्यामध्ये, अत्यंत महत्वाची गोष्ट डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करण्यासंदर्भात, तर ती म्हणजे ज्या वेळेस आपण काय करतोय, इफ वापरतोय किंवा त्याच्यानंतर वेदर वापरतोय किंवा आपण डब्ल्यूएच वर्ड वापरतोय वाक्य जोडण्यासाठी, इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, यांच्यानंतर अगोदर काय घ्यायचंय डिअर फ्रेंड, सब्जेक्ट घ्यायचा आहे. काय घ्यायचंय, सब्जेक्ट घ्यायचा. इथं हेल्पिंग वर्ब घ्यायचं नाही. जर तुम्ही हेल्पिंग वर्ब घेतलं की ते चुकीचं होत आहे. क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे याच्यामध्ये प्रश्न जे आपण विचारतो, लक्ष द्या, साधारणतः प्रश्न जो आहे तर प्रश्न हा आपण समोरच्या व्यक्तीला विचारतो. मी हे का सांगतोय, कारण काही पेपरमध्ये आपल्याला इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य दिलं जातं आणि त्या प्रश्नाचं डायरेक्ट स्पीच करायला विचारतात. मग इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य देत असताना समजा हे असं चेंज केलं असतंय, समजा इथं चेंज केलंय, मग आपल्याला डायरेक्ट स्पीच करायचंय त्याला, तर त्याच्यामध्ये प्रश्न विचारत असताना प्रोनाउन कोणतं वापरायचं, तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, नेहमी आपण प्रश्न हा समोरच्या व्यक्तीला विचारत असतोय, म्हणून त्याच्यामध्ये यू हे प्रोनाउन लक्षात ठेवायचं. पण आता हे वाक्य देत असताना त्यांनी काय केलंय, डायरेक्ट स्पीचचं वाक्य दिलंय, त्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे आणि म्हणून डिअर फ्रेंड्स या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, जसं आपण आय चा बदल स्पीकर नुसार करतो तसा यू चा बदल हा आपण लिस्नर नुसार करतो. कशानुसार, लिस्नर नुसार करतोय. मग या वाक्यामध्ये लक्षात ठेवायचंय डिअर फ्रेंड्स, या वाक्यामध्ये नेमका स्पीकर कोण आहे आणि लिस्नर कोण आहे, आपण हे पण क्लिअर करूया. तर या ठिकाणी द अकाउंटंट, हे अकाउंटंट जे आहे तर अकाउंटंट, लक्ष द्या या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, हे अकाउंटंट जे आहे तर हे आहे स्पीकर. आणि सेड टूला आपण या ठिकाणी म्हणतात रिपोर्टिंग वर्ब. काय म्हणतात, रिपोर्टिंग वर्ब. आणि या ठिकाणी जर द मॅन आहे तर याला म्हणायचंय लिस्नर. काय म्हणायचंय, लिस्नर. मग या वाक्यामध्ये लिस्नर कोण आहे, द मॅन आहे. मग याचा या यू चा बदल करत असताना आपल्याला कशानुसार बदल करायचा आहे डिअर फ्रेंड्स, द मॅन नुसार, म्हणजे लिस्नर नुसार. मग द मॅन साठी आपण प्रोनाउन कोणतं वापरणार, तर मॅन साठी आपण प्रोनाउन कोणतं वापरणार आहेत, द मॅन हा लिस्नर झाला आणि या मॅन साठी आपण प्रोनाउन वापरणार आहेत ही. कुठलं, ही. हे लक्षात ठेवा. चला तर आपण आता हे सगळंच याच्याबद्दलचे नियम एकदम डिटेलमध्ये कव्हर केलेले आहेत. तर आपण आता याच्या उत्तराकडे जाऊ. मग द अकाउंटंट सेड टू चा बदल काय करायचंय, आस्क करायचा आहे. काय करायचं आहे, आस्क. सेड टू चा बदल आस्क करायचा आहे. आणि लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, ज्यावेळेस आपण आस्क वापरतो, टोल्ड वापरतो, रिक्वेस्टेड वापरतो, ऍडवाइज वापरतो, कमांडेड वापरतो, ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे शब्द वापरतोय त्यावेळी टू वापरायचं नाही. काय वापरायचं नाही, टू वापरायचं नाही. म्हणजे आस्क टू असं करायचं नाही. या पेपरमध्ये आपल्याला याच्या संदर्भातला प्रश्न नाही विचारला, परंतु काही पेपरमध्ये एका वाक्यामध्ये आस्क देतात आणि एकामध्ये आस्क टू पण देतात, पण ते आस्क टू हे चुकीचं असतंय. चला ठीक आहे, मग बघू आपण या ठिकाणी. पहिलं वाक्य आहे, पहिल्या वाक्याने वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरले, जे की चुकीचं आहे, कारण या वाक्यामध्ये आपण वाक्य जोडण्यासाठी इफ किंवा वेदर वापरतोय. मग दुसऱ्या वाक्यामध्ये आहे का, हो आहे. इथं आस्क वापरले, टू वापरले का नाही वापरलं. चला ठीक आहे. त्याच्यानंतर बघा डिअर फ्रेंड्स, इफ घेतलंय, इफच्या नंतर मी तुम्हाला सांगितलं डायरेक्ट सब्जेक्ट घ्यायचा आहे. मग सब्जेक्ट म्हणजे हे याच्यामध्ये यू आहे. मग हा यू चा बदल कशानुसार करायचा आहे, लिस्नर नुसार करायचा आहे. मग लिस्नर कोण आहे, द मॅन आहे. मग द मॅन साठी काय वापरणार आपण, ही वापरणार. मग ही इथं बरोबर आहे. डू डज ने जर प्रश्नाची सुरुवात झाली असेल आणि त्या प्रश्नाचा आपल्याला जर इनडायरेक्ट स्पीच करायचं असेल तर डायरेक्ट काय करायचं, डू डज असेल तर वाक्यामध्ये जे क्रियापद असेल तर त्या क्रियापदाचं सेकंड फॉर्म वापरायचं. मग विश हे क्रियापद आहे, मग याचं काय करायचं, डायरेक्ट सेकंड फॉर्म या ठिकाणी वापरायचं. डूचं डीड करायचं नाही. अशा वेळी जर तुम्ही इथं डीड केलं, ही डीड, तर ते वाक्य चुकीचं होत आहे. मग ही विश टू ओपन अन अकाउंट हे बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे दुसरं वाक्य बरोबर आहे, पण तरीही आपण या ठिकाणी तिसऱ्या आणि चौथ्या वाक्याचा पण या ठिकाणी विचार करूया. चला, या ठिकाणी क्वेश्चन जरा केलं, ठीक आहे, काय हरकत नाही, पण वाक्य जोडण्यासाठी इथं दॅट वापरले, जे की चुकीचं आहे. इथं काय केलं, सगळं बरोबर केलं आहे, परंतु इथं काय चुकीलेलं आहे, लक्ष द्या. यूला यूच ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये बदल केलेला नाही. यूचा बदल आपल्याला काय करायचा डिअर फ्रेंड्स, यूचा बदल हा लिस्नर नुसार करायचा आहे. म्हणून या ठिकाणी काय, इथं हे वाक्य इथं चुकलेलं आहे. चला, याचं उत्तर आहे 2 नंबरचं ऑप्शन हे करेक्ट आहे. नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न आहे, आपल्याला कंपाऊंड फॉर्म करायला सांगितलं आहे. आपण अगोदर काय करायचे, दिलेलं वाक्य नेमकं कोणत्या टाईपचं आहे, आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स करायला सांगितलंय. म्हणजेच या ठिकाणी हे जे वाक्य आहे तर हे वाक्य कोणत्या टाईपचं आहे,
दॅन आल्याच्या नंतर लक्ष द्या, जे क्लॉजचे वाक्य असतात, कशाचे क्लॉज, तर ते वाक्य असतात कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजे दिलेलं वाक्य जे आहे ते वाक्य हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे डिअर फ्रेंड्स. मग वाक्य काय सांगितलं याचं आपल्याला काय करायला सांगितलंय, कंपाऊंड सेंटेन्स करायला सांगितलं आहे. म्हणजे कंपाऊंड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला सांगितलं आहे. दिलेल्या वाक्याचं कंपाऊंड फॉर्म करायचं. तर ही इज मोर अ फिलॉसॉफर दॅन अ पोएट. म्हणजे याच्यामध्ये त्या व्यक्तीबद्दलच दोन क्वालिटी सांगितल्या आहेत. याच्यामध्ये तो फिलॉसॉफर पण आहे आणि पोएट पण आहे, पण त्याच्यामधला तो फिलॉसॉफर जास्त आहे कशापेक्षा, पोएट पेक्षा. मग आपल्याला याचं कंपाऊंड सेंटेन्स करायचंय. मग कंपाऊंड सेंटेन्स करायचंय तर याच्यामध्ये दॅन अ पोएट हा जो पार्ट आहे, तर हा पार्ट काय करतोय, जो या ठिकाणी हा जो मेन पार्ट आहे क्लॉज, तर याला हा काय करतोय, कॉन्ट्रास्ट करतोय, विरोधाभास दाखवतोय. म्हणजे तो फिलॉसॉफर जास्त आहे कशापेक्षा, पोएट पेक्षा. याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस कॉन्ट्रास्ट दाखवलं जातंय तर त्यावेळी आपण वाक्य जोडण्यासाठी कोणतं कंपाऊंड सेंटेन्स मध्ये कंजंक्शन वापरतो, बट हे कंजंक्शन आपण कंपाऊंड सेंटेन्स मध्ये आपण यूज करत असतोय कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठी. ओके, तर हे लक्षात आलं, क्लिअर झालं. त्याच्यानंतर आपण ऑर हे पण कंपाऊंड सेंटेन्स मध्ये वापरतात, अँड पण वापरतात, परंतु अँड हे कशासाठी वापरलं जाते, दोन समान जे क्लॉज असतात तर ते समान घटक वाक्य जोडण्यासाठी वापरतात. अँड म्हणजे या ठिकाणी कॉन्ट्रास्ट दाखवले म्हणून हे पण येणार नाही, त्याच्यानंतर हे पण येणार नाही. आता राहिले दोन, पहिलं पण वाक्य सेम, पहिलं आणि दुसरं वाक्य सारखंच आहे, फक्त याच्यामध्ये चेंज काय झालेला आहे लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. मग आता आपल्याला या ठिकाणी कन्वर्ट करायचं आहे, तर दुसरी गोष्ट महत्वाची तर काय करायची, वाक्याचा अर्थ पण चेंज झाला नाही पाहिजे. तो जास्त काय आहे, फिलॉसॉफर आहे कशापेक्षा, पोएट पेक्षा. म्हणजेच ही इज समथिंग ऑफ पोएट बट रॅदर मोर ऑफ फिलॉसॉफर. म्हणून या ठिकाणी काय होतंय, जे पहिलं आहे तर हे पहिलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतं. अगोदर या ठिकाणी वाक्य घेत असताना पोएट घेणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स म्हणजे हे उलट करायचंय, याच्यापेक्षा च्यापेक्षा जास्त, म्हणून हे अगोदर घ्यायचंय हे नाऊन आणि त्याच्यानंतर हे नाऊन पुढे घ्यायचं. म्हणून याचं उत्तर आहे एक नंबरचा ऑप्शन बरोबर. क्लिअर. तर बघा, प्रत्येक एक्झाम मध्ये थोडेसे वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत असतात. 1, 2 ते 3 प्रश्न प्रत्येक एक्झाम मध्ये चॅलेंजिंग असतात. मग आपलं जे आतापर्यंत ग्रामरचं नॉलेज असते तर त्याचा एक विचार करून त्याला एक लॉजिक हे अशा प्रकारे तर आहेच, पण काही वेळेस मग आपल्याला काय करावं होतंय, जे आपले साधे आणि सरळ नियम असतात ना त्याच्यामध्ये बसत नाही. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचं हे वाक्य होतं. तर हे वाक्य बऱ्याच एक्झाम मध्ये ज्या त्या स्कूल लेवलच्या एक्झाम असतात तर त्याच्यामध्ये विचारलेलं वाक्य आहे. नेक्स्ट डिअर फ्रेंड्स, पुढचा प्रश्न बघा, 6 नंबरचा प्रश्न. इथं आपल्याला 3 वाक्य दिले आहेत आणि प्रश्न असा विचारला की याच्यातलं 6 नंबरचा प्रश्न, येस. तर या ठिकाणी विचारलंय ऍक्टिव्हाइज करायला सांगितलंय. दिलेलं वाक्य हे कोणत्या वाईचं आहे, शाल बी प्लस V3, म्हणजे हे पॅसिव्ह वाईचं आहे. शाल बी, विल बी प्लस V3 लक्षातच ठेवायचं आहे. शाल बी, विल बी प्लस V3 हे पॅसिव्ह वाईचं आहे. कशाचं पॅसिव्ह वाईस त्यांनी सांगितलेलं आहे, काय अडचण नाही याच्यामध्ये. आपल्याला ऍक्टिव्हाइज करायला सांगितले, दिलेलं वाक्य पॅसिव्ह वाईचं आहे. याच्यामध्ये सिंपल लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, एक साधा आणि सिंपल नियम सांगतोय, जास्त सांगत बसत नाही. जर ऍक्टिव्हाइजच्या वाक्याचा टेन्स हा सिंपल फ्युचर असेल तर त्याचा पॅसिव्हाइज करताना पण सिंपल फ्युचरच. जर ऍक्टिव्हाइजच्या वाक्याचा टेन्स हा सिंपल प्रेझेंट असेल तर त्याचा पॅसिव्हाइज करताना सिंपल प्रेझेंट. म्हणजे ऍक्टिव्हाइज असू द्या किंवा पॅसिव्हाइज असू द्या, तर दिलेल्या वाक्याचा जो टेन्स आहे तर तोच टेन्स काय करायचं, वाक्य ऍक्टिव्हाइज मध्ये किंवा पॅसिव्हाइज मध्ये चेंज करताना सेम टेन्स ठेवायचा, टेन्स बदलायचा नाही. मग या शाल बी प्लस V3 हे आपण टेन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. शाल बी प्लस V3 हे कोणत्या टेन्स मध्ये आपण यूज करतोय किंवा या वाक्याचा टेन्स कोणता आहे, तर या वाक्याचा टेन्स आहे सिंपल फ्युचर. आणि म्हणून मी डिअर फ्रेंड सांगत असते आपल्या सर्वांना नेहमी बॅच मध्ये पण, पारंपरिक पद्धतीने टेन्स टॉपिक शिकणं सोडून द्या. विद्यार्थी काय करतात, सिंपल फ्युचर टेन्स म्हणलं की फक्त शाल आणि विल प्लस V1 एवढंच पाठ करतात. तर म्हणून मी बॅच मध्ये शिकवत असताना काय करत असतोय, सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आणखी कशा प्रकारचे वाक्य येतात ते पण सांगत असतोय. शाल बी, विल बी प्लस V3 हे पॅसिव्ह वॉइस स्ट्रक्चर आहे आणि अशा वाक्यांचा टेन्स सुद्धा सिंपल फ्युचर टेन्स असतो. आपण असं लिहून देत असतोय आणि हे इथे लक्षात ठेवा. मग सिंपल फ्युचरचं वाक्य आहे तर याच्यामध्ये सिंपल फ्युचरचं ऑप्शन डिअर फ्रेंड्स, जर तुम्ही एवढा नियम लक्षात ठेवला तर याच्यामध्ये एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे पहिलं. मी डायरेक्ट उत्तर सांगते असं नाही, पण सरळ आहे ना. इथं
सिंपल फ्युचर टेन्सचं एकच ऑप्शन आहे, विल प्लस V1. बाकीचं हे प्रेझेंट टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स आहे. ठीक आहे, तर याच्यामुळे याचं उत्तर तर हे येणार नाही. विषय संपला. नेक्स्ट बघा 7 नंबरचा ऑप्शन. म्हणून मी तुम्हाला सांगत असतोय, जे कुठलाही पेपर असू द्या, राज्यसेवेचा असू द्या किंवा कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, त्या पेपरमध्ये जवळजवळ 80 ते 90% ग्रामरचे जे प्रश्न असतात, तर त्याला तुम्हाला वाक्याचा अर्थ जरी नाही समजला तरी पण तुम्ही ग्रामरच्या नियमावरती उत्तर काढू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय असतोय, तर त्याच्या मनामध्ये इंग्रजीबद्दल भीती असते, मला त्या वाक्याचा अर्थच कळत नाही, मग मी उत्तर कसं काढणार. तर त्यासाठी मी तुम्हाला हे इथं समजते तुम्हाला. आता आपण कुठल्या वाक्याचा अर्थ काढणार, ठीक आहे, काही वाक्याला मात्र अर्थ काढावा लागतोय, पण काही जवळजवळ मी तुम्हाला सांगतोय 80 ते 90% ग्रामरचे जे वाक्य असतात त्याला वाक्याचा अर्थ जरी नाही लक्षात आला तरी पण आपण त्याचं नियमाच्या आधारे आपण उत्तर काढू शकतो. ठीक आहे, याला निगेटिव्ह घेऊ नका. एखाद्याला जर अर्थ येत असेल अतिशय उत्तम गोष्ट आहे. चला, आपल्याला इथे काय करायचं, सिंगल सेंटेन्स करायला सांगितलं आहे. 2 वाक्य दिलेत, हे एक वाक्य दिलं आहे, हे एक वाक्य दिलं आहे. तर डिअर फ्रेंड्स, अशा प्रकारचं हे सुद्धा वाक्य ज्या स्कूल लेवलच्या परीक्षा असतात तर त्याच्यामध्ये हे पण वाक्य खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. यस्टरडे द टेम्परेचर वॉज 6 डिग्रीज, टुडे इट इज ओनली 3 डिग्रीज. म्हणजे काल टेम्परेचर किती होतं, 6 डिग्री होतं, आणि आज टेम्परेचर किती आहे, 3 डिग्री सेल्सिअस आहे. याचा अर्थ असा होतो, कालचं टेम्परेचर जास्त होतं, आजचं टेम्परेचर कमी आहे. म्हणजेच लक्ष द्या, आपल्या साधं लॉजिक किती लक्षात ठेवायचं, टेम्परेचर जास्त असेल तर गारवा कमी असतो, आणि टेम्परेचर जेवढं कमी तेवढा गारवा जास्त असतोय. हे अशा संदर्भातलं वाक्य हे समजून घेऊन, म्हणजे आपल्याला हे कोल्ड हा जो शब्द आहे तर कोल्ड या शब्दावरती हे आहे, हे क्लिअर करायचं. आणि ज्या वेळेस काय करायचं, लक्ष द्या, वाक्य जोडत असताना इथं 2 वाक्य आहेत. किती वाक्य आहेत, 2 वाक्य. हे 2 वाक्य आपल्याला काय करायचे, त्या ठिकाणी जोडायचे आहेत. 2 वाक्य, हे पण वाक्य आणि हे पण वाक्य. मग या ठिकाणी पहिलं वाक्य जे आहे, पहिलं ऑप्शन जे दिलेलं आहे, तर इट इज कोल्डर टुडे दॅन यस्टरडे. मग या ठिकाणी हे वाक्य आपल्याला बरोबर वाटतंय, परंतु याच्यामध्ये काय करायचं, 2 वाक्य जोडायचे आहेत. आता इथे यस्टरडे आहे, इथं वाक्य पण दिलेलं आहे हे. मग या ठिकाणी काय करायचं, इट इज कोल्डर टुडे दॅन यस्टरडे. हे वाक्य जे तर या वाक्यामध्ये डायरेक्ट टुडेची तुलना यस्टरडे सोबत केलेली आहे. तर इट वॉज यस्टरडे या ठिकाणी आपल्याला हे पण वाक्य पाहिजे. मग इट इज कोल्डर म्हणजे आज जास्त गारवा आहे, थंडवा आहे. यासाठी काय करायचं, अगोदर हे वाक्य घ्यायचंय. म्हणजेच काय, इट इज कोल्डर, इट इज कोल्डर कधी, टुडे. इट इज कोल्डर टुडे कधीपेक्षा, च्यापेक्षा, दॅन इट वॉज कोल्ड यस्टरडे. म्हणजेच इट वॉज दॅन इट वॉज यस्टरडे. या प्रकारे आपण हे वाक्य कन्वर्ट करायचं. म्हणून याच्यामध्ये हे ऑप्शन जे आहे तर हे ऑप्शन डिअर फ्रेंड्स बरोबर आहे. लक्षात आले सगळ्यांना. मग इथे काय केले, लक्ष द्या, इट इज कोल्डर दॅट इट वॉज यस्टरडे, पण इथे टुडेचा उल्लेखच नाही या वाक्यामध्ये, म्हणून हे वाक्य सुटलंय. इथे तर डायरेक्ट काय केले, इट इज कोल्डर दॅन यस्टरडे, डायरेक्ट कोल्डर आणि यस्टरडेचाच उल्लेख केलाय, म्हणून हे ऑप्शन बरोबर नाही. तर याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर आहे 2 नंबरचं ऑप्शन, सॉरी. तर कालच्या पेक्षा आज गारवा आहे, कोल्ड आहे. ठीक आहे. नेक्स्ट डिअर फ्रेंड्स, मुद्दावरून सुरुवातीला अशा प्रकारचे वाक्य घेतलेले आहेत. ठीक आहे, तर लक्षात येत असेल तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात डिअर फ्रेंड्स. आता इथे काय विचारले बघा, ऍप्रोप्रिएट, मोस्ट ऍप्रोप्रिएट ऑप्शन, म्हणजे 3 वाक्य दिले तर या 3 वाक्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे. या वाक्य आपल्याला बरोबर कोणते आहेत याच्यासाठी आपल्याला वाक्याचा प्रकार समजून घ्यायचा आहे. त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट पाहिजे का, ऑब्जेक्ट पाहिजे का, हे पण समजून घ्यायचं आहे. चला, ठीक आहे. बघा, एंटरिंग द विलेज फ्रॉम द वेस्टर्न साइड द चर्च सून कम्स इनटू व्ह्यू. एंटरिंग द विलेज म्हणजे या ठिकाणी हे वाक्य कोणतं आहे, वाक्याचा प्रकार आहे सिंपल सेंटेन्स. कोणतं आहे, सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स आपल्याला ज्यावेळेस 2 वाक्य दिले जातात अँड ने जोडलेले असतात कंपाऊंड सेंटेन्स, तर त्याचा सिंपल सेंटेन्स करताना आपण काय करतो, पहिल्या वाक्यामध्ये जे व्हर्ब असते तर डायरेक्ट आपण आयएनजी प्रत्यय वापरतो. ठीक आहे, पहिलं वाक्य पहिले दोन्ही वाक्य सिंपल सेंटेन्स आहेत, आणि हे वाक्य जे आहे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. ज्या वाक्यामध्ये क्लॉज येतो ते वाक्य लक्षात ठेवायचे, ते असे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. चला, एंटरिंग द विलेज फ्रॉम द, मग सिंपल सेंटेन्सचा रूल काय आहे, पहिलं वाक्य झाल्याच्या नंतर म्हणजे हे स्वल्पविराम दिल्याच्या नंतर इथं काय पाहिजे, इथं सब्जेक्ट असतो. काय असतो, सब्जेक्ट असायला पाहिजे, आणि सब्जेक्टच्या नंतर व्हर्ब असतो. तर बघा, हे वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं, एंटरिंग द विलेज फ्रॉम द वेस्टर्न साइड.
म्हणजे वेस्टर्न साइड करून गावामध्ये प्रवेश केल्यानंतर द चर्च सून कम्स इन टू द व्ह्यू, या वाक्यामध्ये जे आहे ते या वाक्यामध्ये ऍक्टिव्ह वाईस पाहिजे आणि ह्याच्यामध्ये सब्जेक्ट दिलेला नाही, कारण चर्च दिसते म्हणजे याच्यामध्ये काय आपल्याला चर्च दिसतं, म्हणजे या ठिकाणी काय करायचं, चर्च हे ऑब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नाही. मग या ठिकाणी काय डिअर फ्रेंड्स, हे वाक्य जे आहे ते याच्यामध्ये सब्जेक्टच नाही, म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दुसरं वाक्य बघा, एंटरिंग द विलेज फ्रॉम द वेस्टर्न साइड, इथपर्यंत ठीक आहे, वरचं वाक्य हे वाक्य सेमच आहे. इथं काय केलंय, वी, म्हणजे या ठिकाणी वाक्यामध्ये काय केलंय, सब्जेक्ट दिलेला आहे. आता इथं आपल्याला काही एक वाक्याचं दुसरं चेंज करायला नाही सांगितलं, 3 वाक्य दिले तर त्यातलं ऍप्रोप्रिएट कोणतं आहे, ऍक्सेप्टेबल कोणतं आहे असा प्रश्न विचारला आहे, आणि म्हणायलाच योग्य कोणतं वाटतं, ग्रॅमॅटिकली करेक्ट कोणतं आहे याचा विचार करून या ठिकाणी काय करायचंय, सांगायचं आहे. तर इथं सब्जेक्ट आहे, नंतर ऑप्टेन हे जे आहे तर हे वर्ब पण आहे, त्याच्यानंतर व्ह्यू ऑफ द चर्च हे ऑब्जेक्टचं काम करतं, म्हणजे याच्यामध्ये हे वाक्य बरोबर आहे. As one enters the village from the western side, the church soon comes into view. या ठिकाणी डिअर फ्रेंड्स as आणि त्याच्यानंतर one हा एक क्लॉज आहे, आणि वन हे या ठिकाणी वाक्य सब्जेक्टचं काम करते आणि वाक्याचा अर्थही बरोबर लागतो, म्हणून या ठिकाणी हेही वाक्य बरोबर आहे. तर याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे, बी आणि सी बरोबर आहे, म्हणजेच ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट डिअर फ्रेंड्स, पुढचा प्रश्न आहे ऍडव्हर्ब संदर्भात. तर डिअर फ्रेंड्स बघा, आपल्याला या टॉपिक वरती ऍडव्हर्ब वरती सुद्धा आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत. इनकरेक्ट ऍडव्हर्ब विचारलंय. काय विचारलंय, इनकरेक्ट ऍडव्हर्ब. मग इथं फास्ट आहे, आपल्या सर्वांना माहित आहे फास्ट, लक्ष द्या, फास्टचे ऍडव्हर्ब, फास्टचे ऍडव्हर्ब फास्टच असते. काय असते, फास्टचे ऍडव्हर्ब हे फास्ट असते, फास्टली होत नाही. काय होत नाही, फास्टली होत नाही, लक्षात ठेवायचं, म्हणजे या ठिकाणी हे चुकीचं आहे. पहिलं हे लक्षात ठेवायचंय, फास्ट वरती बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉन्टेम्प्टियसली. कॉन्टेम्प्टियसली म्हणजे काय, या ठिकाणी तिरस्कार युक्त, तिरस्कार. मग कॉन्टेम्प्टियस म्हणजेच या ठिकाणी तिरस्कार युक्त. मग आपण साधारणतः आणखी एक नियम असा आहे, ऍडजेक्टिव्हला आपण जर एलवाय प्रत्यय लावून ऍडव्हर्ब बनवू शकतोय. कशाला आपण, ऍडजेक्टिव्ह प्लस एलवाय इज इक्वल टू ऍडव्हर्ब. या ठिकाणी कॉन्टेम्प्टियस हे ऍडजेक्टिव्ह आहे, त्याला एलवाय प्रत्यय लावलाय, म्हणजे हे या ठिकाणी बरोबर आहे, फक्त हे चुकीचं आहे. चला, स्लो आणि त्याला एलवाय प्रत्यय हे पण बरोबर आहे, स्लोली हे ऍडव्हर्ब बरोबर आहे. अकॅडमिक क्वालिफिकेशन, या ठिकाणी अकॅडमिक हा शब्द आपण काय करतो, ऍडजेक्टिव्ह म्हणून अकॅडमिकली हे ऍडव्हर्ब म्हणून यूज करू शकतोय, बरोबर आहे. या ठिकाणी सीम हा जो शब्द आहे, सीमली, या ठिकाणी सीम हा जो शब्द आहे, तर सीम हे काय आहे, व्हर्ब आहे डिअर फ्रेंड्स. आणि आपल्याला ऍडजेक्टिव्ह करताना आपण कशाला करत असतोय, सॉरी, ऍडव्हर्ब करताना आपण ऍडजेक्टिव्हला एलवाय प्रत्यय लावतोय, व्हर्बला नाही, आणि म्हणून या ठिकाणी काय आहे, हे पण ऑप्शन काय आहे, चुकीचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे, इनकरेक्ट ऍडव्हर्ब्स कोणते, चुकीचे ऍडव्हर्ब्स कोणते. मग चुकीचे कोणते कोणते आहे, एक आहे आणि याच्यामध्ये ई एक आहे, म्हणजे त्याचं उत्तराचं ऑप्शन कोणतं झालं, ए आणि ई हे इनकरेक्ट आहे. क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे बघा, 10 नंबरचा प्रश्न विचारा, टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. दोज या शब्दाला अंडरलाईन केला आहे, लक्ष द्या. धीस, दॅट, दीज, दोज हे चारही शब्द डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह पण आहेत, आणि हे चारही शब्द डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन पण आहेत. आता हा प्रश्न खूप सिंपल विचारलाय, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, धीस, दॅट, दीज, दोज हे चारही शब्द डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह पण आहेत आणि प्रोनाउन पण आहेत. मग या चारही शब्दाला धीस, दॅट, दीज आणि दोज प्लस नाउन असेल तर यांना काय म्हणायचंय, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणायचं. काय म्हणायचं, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आणि या शब्दानंतर जर नाउन नसेल, या चारही शब्दानंतर जर नाउन नसेल तर यांना डेमॉन्स्ट्रेटिव्ह काय म्हणायचंय, प्रोनाउन म्हणायचं. हे लक्षात ठेवा, मी एक्स्ट्रा सांगतो या ठिकाणी, आपला प्रश्न असा विचारला नाही तरी पण या ठिकाणी सांगतोय.
तर हे दीज दॅट दीज दोज हे शब्द काय असतात, प्रोनाउन पण असतात आणि ऍडजेक्टिव्ह पण असतात. ज्यावेळेस या शब्दाच्या नंतर नाऊन येतं त्यांना म्हणायचं ऍडजेक्टिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, आणि ज्यावेळेस या शब्दाच्या नंतर नाऊन येत नाही त्यांना म्हणायचं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. मग दोज रास्कल्स या ठिकाणी नाऊन आहे. पण यांनी काय केलं, ऍडजेक्टिव्हचाच प्रकार विचारला, प्रोनाउनचा प्रकार विचारलेला ना. पण काही पेपरमध्ये प्रश्न विचारताना डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह पण ऑप्शन असते आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन पण ऑप्शन असते. आणि आपण अभ्यास करताना मग दीज दॅट दीज दोज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये पण वाचलेलं असते आणि प्रोनाउन मध्ये पण वाचलेलं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला एक सिंपल साधा शॉर्टकट सांगितलाय, या शब्दाच्या नंतर नाऊन आलं की त्यांना ऍडजेक्टिव्ह म्हणा, नाऊन नसेल तर त्याला प्रोनाउन म्हणा. सिंपल, क्लिअर. या ठिकाणी ह्याचं उत्तर आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. या ठिकाणी बघा 4 वाक्य दिले, आणि या 4 वाक्यामध्ये कोणतं वाक्य बरोबर आहे अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी इफ स्टेटमेंट आहे, तर इफ स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. इफ स्टेटमेंट, इफ स्टेटमेंट साठी मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, इफ स्टेटमेंटचे आपण त्याच्या अगोदर काय करू या ठिकाणी लक्ष द्या, ज्या आहेत तर इफ स्टेटमेंट जे आहे तर त्याच्यामध्ये इफ स्टेटमेंट, तर मी या ठिकाणी जे त्याचे 4 टाईप लिहिले आहेत तर ते दाखवतो तुम्हाला. म्हणजे आता डबल मी लिहायची का मला गरज पडणार ना, बॅच मध्ये मी शिकवताना लिहिलेला आहे. तर इफचे 4 टाईप आहेत, लक्ष द्या. इफचे अशा प्रकारे 4 टाईप्स आहेत इफ स्टेटमेंटचे. टाईप 0, टाईप 1, टाईप 2, टाईप 3. आपल्याला या इफ वरती खूप प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. 2018चा जो कंबाईनचा पेपर झाला तर त्या पेपरमध्ये इफच्या टाईप वरती आपल्याला 3 प्रश्न विचारले होते. राज्यसेवेला पण हमखास असेल, मी असं म्हणेल एमपीएससीच्या पेपरमध्ये याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर टाईप 0 मध्ये काय, सिंपल प्रेझेंट टेन्स, पुढं मेन क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, या टेन्स अग्रीमेंट लक्षात ठेवायचं. इथं सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर पुढच्या वाक्यामध्ये मेन क्लॉज मध्ये सिंपल फ्युचर असतो. याच्यामध्ये टाईप सेकंड मध्ये बघा, इफ प्लस सिंपल पास्ट टेन्स जर असेल तर पुढे काय वापरायचं, वुड प्लस व्ही वन वापरायचं. काही वेळेस कुड प्लस व्ही वन वापरतात आणि काही वेळेस माइट प्लस व्ही वन वापरतात. आणि शेवटचं लक्षात ठेवायचं, इफ प्लस पास्ट परफेक्ट टेन्स जर असेल, काय असेल, पास्ट परफेक्ट टेन्स जर असेल तर तिथं लक्षात ठेवायचंय पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे हॅड प्लस वीकली जर असेल तर पुढे वुड हॅव प्लस वीकली वापरतात, किंवा कुड हॅव प्लस वीकली वापरतात, किंवा माइट हॅव प्लस वीकली वापरतात. हे लक्षात ठेवायचंय. पण या 2 मध्ये फरक लक्षात ठेवायचा आहे. इथं टाईप 0 मध्ये पण सिंपल प्रेझेंट आहे, टाईप फर्स्ट मध्ये पण सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मात्र याचं मेन क्लॉज मध्ये नेमकं कोणता टेन्स घ्यायचा याचं कन्फ्युजन असते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. त्याचंही तुम्हाला एक सिंपल सांगतोय. जर वाक्य हे फॅक्ट सांगत असेल, त्याच्यामध्ये जर फॅक्ट सांगितले असेल किंवा सायंटिफिक ट्रूथ सांगितलं असेल तर दोन्ही वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा. आणि जर याच्यामध्ये जर रिअल कंडिशन सांगितलं असेल तर त्या ठिकाणी त्याला काय करायचंय, इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स आणि पुढे सिंपल फ्युचर टेन्स. बघा टाईप 0 मध्ये फॅक्ट किंवा सायंटिफिक ट्रूथ सांगतात, टाईप फर्स्ट मध्ये रिअल कंडिशन असतात, टाईप सेकंड मध्ये अनरिअल कंडिशन असतात किंवा हायपोथेटिकल कंडिशन असतात, आणि त्याच्यानंतर टाईप 3 मध्ये इम्पॉसिबल किंवा इमॅजिनरी ऍक्शन्स याच्यामध्ये कंडिशन सांगितल्या जातात. ठीक आहे. तर आपण आपल्या ह्याच्याकडे आता मग क्वेश्चन पेपरकडे येऊ. मग तर बघा, हा तर आपला हा प्रश्न चालू आहे, सगळ्यांना लक्षात आलं असेल इफचं. मग आणि आणखी एक तुम्हाला बेसिक लक्षात ठेवायचंय, पास्ट टेन्स. लक्षात द्या सगळेजण, इथे एक हा बेसिक नियम एवढा महत्वाचा आहे की याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्या परीक्षेमध्ये उत्तर निघतं. जर पहिल्या क्लॉज मध्ये पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्यामध्ये पण पास्ट टेन्स, म्हणजे पास्ट टेन्स आणि पास्ट टेन्सच अग्रीमेंट होतं. पास्ट टेन्सचं अग्रीमेंट हे प्रेझेंट सोबत होत नाही आणि फ्युचर सोबत सुद्धा होत नाही. प्रेझेंट सोबत पण होत नाही आणि फ्युचर सोबत पण होत नाही, हे लक्षात ठेवा. क्लिअर. आणि जे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब असतात तर ते कोणते शब्द कोणता टेन्स दाखवतात ते पण मी तुम्हाला इथं सांगतो. कॅन, शुड, मस्ट, मे हे जे शब्द आहेत तर हे शब्द प्रेझेंट किंवा फ्युचर दाखवतात. हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. काही पेपरमध्ये आपल्याला कॅनचं, शूडचं किंवा मस्टचं वाक्य दिलेलं आहे आणि असा प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणतं वाक्य फ्युचर टेन्स दाखवतं. मग त्याच्यामध्ये 4 वाक्य दिलेले आहेत आणि 4 वाक्यांमध्ये 1 किंवा 2 वाक्य एक शूडचं आहे किंवा मस्टचं आहे. मग लक्षात ठेवायचं, शूड आणि मस्टचं वाक्य सुद्धा फ्युचर दाखवतं, हे लक्षात ठेवा. आणि मग कुड असेल
वुड असेल, माइट असेल, यूज टू असेल, हे जे शब्द आहेत हे शब्द पास्ट दाखवतात. काय दाखवतात? पास्ट दाखवतात. हे लक्षात ठेवा. चला आपलं एकदम डिटेल मध्ये होत आहे डिअर फ्रेंड्स. आपल्याला फक्त उत्तरं सांगायची नाहीत. माझा उद्देश हे आहे की तुम्हाला याच्यातून 100% तुमचा अभ्यास झाला पाहिजे. पहिल्या वाक्याचा टेन्स बघा. अगोदर टेन्स ऍग्रीमेंट मध्येच कधी कधी उत्तर निघतंय. इथं पास्ट टेन्स आहे, इथं प्रेझेंट टेन्स आहे, टेन्स ऍग्रीमेंट बरोबर होत नाही. इथं पास्ट टेन्स आहे, इथं पण पास्ट टेन्स आहे. ओके चला ठीक आहे. माइट हे पास्ट टेन्स दाखवते हे लक्षात ठेवा. इथं प्रेझेंट टेन्स आहे, इथं माइट हे पास्ट टेन्स आहे, म्हणजे ऍग्रीमेंट बरोबर नाही. इथं फ्युचर टेन्स आहे, इथं मे हे आपण प्रेझेंट टेन्स मध्ये किंवा फ्युचर मध्ये यूज करतोय. ठीक आहे, तर लक्ष द्या इथं. पण एक लक्षात ठेवायचंय, कधीही लक्षात ठेवा, इफच्या क्लॉज मध्ये साधारणतः सिंपल फ्युचर कधीच वापरत नाही. इफ क्लॉज मध्ये कधीच वापरायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी हे पण चुकीचं आहे. म्हणजे इथं उत्तर आपलं असं जरी विचार करता हे दोन आहे, पण इथं आपण आणखी डिटेल मध्ये पाहू. इथं इफच्या क्लॉज मध्ये हॅड प्लस V3 आहे. काय आहे? हॅड प्लस V3. मग जर इफच्या क्लॉज मध्ये हॅड प्लस V3 असेल तर मेन क्लॉज मध्ये काय काय वापरलं जातं? माइट हॅव प्लस V3 वापरतात. कुड हॅव प्लस V3 पण वापरलं जाऊ शकतंय. आणि जास्तीत जास्त कुड हॅव प्लस V3 चे वाक्य परीक्षेमध्ये विचारलेले आहेत असतात. पण लक्षात ठेवायचं हे तिन्ही पण. आता तिन्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण आपल्याला पहिल्यासारखं लक्षात ठेवून चालत नाही डिअर फ्रेंड्स, फक्त वुड हॅव प्लस V3. मग हे असे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर या ठिकाणी हॅड प्लस V3 आहे, इथं माइट हॅव प्लस V3 असायला पाहिजे. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघू. मग आता व्हिडिओ कितीही मोठा होऊ द्या, परंतु हा व्हिडिओ कामाचा आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचंय. आपण कम्प्लीट व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला पाहिजे. चला या ठिकाणी मॉड्यूल ऑक्झिलरी व्हर्ब वरती प्रश्न विचारला आहे, आणि प्रश्न असा विचारला आहे, ठीक आहे, मॉड्यूल ऑक्झिलरी वर्ब वरती प्रश्न विचारला आणि प्रश्न काय बघा. इट वॉज नॉट नेसेसरी फॉर मी टू बाय इट. या वॉज नॉट नेसेसरी च्या ऐवजी कोणतं शब्द या ठिकाणी वापरायचा? मग नेसेसरी साठी आपण निश्चितच नीड वापरू शकतोय. नीड मध्ये पण आवश्यकता, आवश्यक असणे, गरज असणे, त्याचा असा अर्थ होतो नीडचा. नंबर 1 हे झालं आवश्यकता असणे. नंबर 2 वाक्याचा टेन्स लक्षात ठेवायचा. वाक्याचा टेन्स कोणता आहे? पास्ट टेन्स आहे. मग आपल्याला उत्तर पण काढताना कशामध्ये करायचंय? पास्ट टेन्स मध्येच उत्तर काढायचं आहे. याच्यामध्ये नीड आणि यूज टू हे दोन मॉड्यूल ऑक्झिलरी वर्ब वापरले आहे. लक्ष द्या, मी या ठिकाणी सांगतो. यूज टू प्लस V1 हे कधी वापरतात? यूज टू हे पास्ट डिसकंटिन्यूड हॅबिट साठी वापरतात. कशासाठी? पास्ट डिसकंटिन्यूड हॅबिट साठी. मग यूज टू म्हणजे एखादा व्यक्ती एखादी क्रिया करत असेल, एखादा व्यक्ती एखादी क्रिया करायचा, म्हणजे तो धूम्रपान करायचा, तो खोटं बोलायचा, यासाठी आपण यूज टू वापरतोय. तो सकाळी लवकर झोपेतून उठायचा, किंवा नांगरे पाटील 3 वाजता उठायचे. तर यासाठी डिअर फ्रेंड्स आपण काय करतो? एखादी व्यक्तीची सवय, पास्ट मधली सवय, पण तो व्यक्ती आता ती क्रिया करत नाही, त्यासाठी यूज टू वापरतात. आणि नीड हे ची गरज असते, म्हणजे आपण नेसेसिटीसाठी आपण यूज करतोय. आता खरं पाहता नीड हा शब्द जो आहे तर आपण मॉड्यूल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून पण वापरतो आणि मेन व्हर्ब म्हणून पण वापरतो. ठीक आहे, तर आता बघा या ठिकाणी वॉज नॉट वापरलेला आहे, म्हणजे आपल्याला उत्तर काय कशामध्ये घ्यायचंय? पास्ट मध्येच घ्यायचं. आता इथं आय डोंट नीड टू बाय इट, आय डोंट नीड टू बाय इट. मग डोंट हे प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात. कुठल्या टेन्स मध्ये? प्रेझेंट टेन्स मध्ये. इथं टेन्स ऍग्रीमेंट बरोबर होत नाही. इट वॉज नॉट नेसेसरी फॉर मी टू बाय इट म्हणजे हे खरेदी करणं माझ्यासाठी आवश्यक नव्हतं, आवश्यक नव्हतं. मग आय डोंट नीड टू बाय इट म्हटल्याच्या नंतर याचा अर्थ होतो हे खरेदी करणं माझ्यासाठी गरजेचं नाही, आवश्यक नाही, आवश्यक नाही. पण इथं अर्थ काय दिलेल्या वाक्याचा? आवश्यक नव्हतं म्हणायचं, म्हणजे पास्ट टेन्स मध्ये म्हणायचं, म्हणून या ठिकाणी चुकीचं आहे. यूज टू तर होणारच नाही. दुसरी गोष्ट बघा, याच्यामध्ये डीड वापरल्याच्या नंतर, डू डज डीड वापरल्याच्या नंतर कधीही लक्षात ठेवायचंय
हे डू डज डीड वापरल्यानंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात. काय वापरतात? क्रियापदाचं पहिलं रूप. क्लिअर? हे लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स. मी इथे डीड पण वापरलंय आणि युज्ड पण वापरलंय, म्हणजे क्रियापदाचं इथे दुसरं पण वापरलंय, म्हणून हे पण चुकीचं आहे. युज्ड डोंट सोबत नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं, इथे पण युज्ड हे सेकंड फॉर्म वापरलंय म्हणून चुकलेलं आहे. आता सांगितलं डू डज डीड यांच्या नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे. मग याचं उत्तर पहिलं पण नाही, दुसरं पण नाही, तिसरं पण नाही. डिडंट वापरलं, येस बरोबर आहे. नीड हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, बरोबर आहे. आणि पास्ट टेन्स, इथं पण पास्ट टेन्स आहे, इथं पण पास्ट टेन्स आहे, म्हणून टेन्स अग्रीमेंट पण इथं बरोबर होतंय आणि वाक्याचा अर्थही बरोबर होतोय, म्हणून याचं उत्तर जे आहे तर हे आहे 4 नंबरचा ऑप्शन. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे 13 नंबरचा प्रश्न बघा. द कॅट लिक्ड इट्स पॉ म्हणजे पंजा, अँड द क्लब चिअर्ड फॉर इट्स टीम, म्हणजे जे क्लब आहे, संघ आहे, तर त्यांनी त्यांच्या किंवा क्लबने त्यांच्या टीमसाठी चेअरअप केलं, त्यांच्या टीमला प्रोत्साहन दिलं. मग या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न कशावरती आहे ते नेमकं आपण अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. हा प्रश्न कशावरती आहे डिअर फ्रेंड्स? हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न लक्ष द्या या ठिकाणी याच्यावरती आहे. एवढा सिंपल आहे. इट्स का इट्स, नेमकं दोन्ही पैकी कोणतं बरोबर आहे वाक्यामध्ये? लक्षात ठेवायचे इट्स म्हणजे अपॉस्ट्रोफी ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस त्याचा अर्थ असा होतो इट इज, असा त्याचा अर्थ होतो. ज्यावेळेस इट्स म्हणतो याचा अर्थ इट इज होत नाही. इट्स हे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, त्याचा अर्थ काय होतो या इट्सचा? त्याचा, त्याची, त्याचे, यासाठी आपण यूज करतोय, म्हणजे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून यूज करतोय. पण या इट्सचा अर्थ होतो इट आणि इट्स. ओके, तर द कॅट लिक्ड इट्स पॉ म्हणजे इट्स पॉ, मग इट इज म्हणायचंय का नाही? तर काय म्हणायचंय? मांजरीने तिचे पंजे लिक केले, चाटले. मग या ठिकाणी काय करायचंय? तिचे म्हणायचंय, तर यासाठी काय वापरायचंय? इट्स पाहिजे. इथं काय पाहिजे? इट्स, हे इट्स पाहिजे, म्हणून या ठिकाणी पहिलं वाक्य चुकलेलं आहे. आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारा अगोदर. नंबर 1, द क्लब चिअर्ड फॉर इट्स टीम, मग क्लबने त्यांच्या टीमसाठी चेअरअप केलं, मग त्यांच्या टीमसाठी या ठिकाणी इट्स, या ठिकाणी हे बरोबर आहे. इथं इट्स म्हणजेच इट इज 5 hours या अर्थाने इथं वापरलंय. शॉर्ट फॉर्म पण आपण वाक्याच्या सुरुवातीला यूज करू शकतो, जसं की आय एम अ टीचर, आपण असं म्हणू शकतोय. मग या ठिकाणी हे जे आहे तर हे आय एम म्हणजेच काय? आय, याचा अर्थ काय होतो? आय एम अ टीचर. हे इट इज 5 hours या ठिकाणी हे आहे तर हे बरोबर आहे. तर लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, ह्या इट्स आणि इट्स याच्यावरती हा प्रश्न होता आणि म्हणून करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे आपल्याला, करेक्ट सेंटेन्स, म्हणून याचं उत्तर बी आणि सी बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 14 नंबरचा प्रश्न. हा प्रिपोजिशन वरती प्रश्न विचारलाय. कशावरती? प्रिपोजिशन्स, प्रिपोजिशन. आणि इथे विचारलंय इनकरेक्ट, अगोदर क्लिअर करायचं. इनकरेक्ट प्रश्न म्हणजे 3 वाक्य दिलेत, या 3 वाक्यापैकी कोणतं वाक्य इनकरेक्ट आहे, म्हणजे याच्यामध्ये इनकरेक्ट प्रिपोजिशन वापरलेलं आहे, या संदर्भाचा प्रश्न आहे. चला ठीक आहे, मग वाक्य बघू. आय टेक प्राईड टू सर्व माय कंट्री. टेक प्राईड, टू टेक प्राईड इन असतंय. काय असतंय? टू टेक प्राईड इन. प्राईड सोबत लक्षात ठेवायचं काय वापरतात? इन वापरतात. इन हे प्रिपोजिशन वापरतात. इथे टू वापरलेलं आहे, इथे प्रिपोजिशन चुकीचं आहे. नंबर 1. नंबर 2, लक्षात ठेवायचं प्रिपोजिशनच्या नंतर ज्यावेळेस आपण वर्ब फॉर्म वापरतो त्यावेळी साधारणतः प्रिपोजिशन प्लस VING लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? प्रिपोजिशन प्लस VING. ओके, मग या ठिकाणी एकतर इथं इन पाहिजे, हे वाक्य तर चुकीचं आहेच. इथं काय पाहिजे? इन हे प्रिपोजिशन पाहिजे आणि इनच्या नंतर काय पाहिजे? हे जे सर्व आहे तर याला काय पाहिजे? इन सर्विंग पाहिजे. काय पाहिजे? इन सर्विंग पाहिजे. म्हणजे हे जे दिलेलं वाक्य आहे तर हे वाक्य कसं असणार आहे? आय टेक प्राईड इन सर्विंग माय कंट्री. या ठिकाणी काय पाहिजे? इन सर्विंग असं पाहिजे, इन सर्विंग पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आहे ही इज ऍडिक्टेड टू, ऍडिक्शन टू. मग हे आपण ऍडिक्ट टू यूज करतोय, बरोबर आहे, ऍडिक्शन टू. मग इथं पण टू पण प्रिपोजिशन आहे. मग या ठिकाणी काय सांगितलं डिअर फ्रेंड्स? ऍडिक्शन, ही इज ऍडिक्टेड टू. टूच्या नंतर काय? प्रिपोजिशनच्या नंतर VING असते. म्हणजे इथं स्मोक हे जे आहे तर स्मोक हे काय आहे? रॉंग आहे. त्याला काय पाहिजे होतं? इथं स्मोकिंग पाहिजे, धूम्रपान.
स्मोकिंग. म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य चुकीचं आहे. आणि यू आर फॉर्च्युनेट इन हॅव्हिंग अन इंटेलिजंट अँड ऑबिडियंट सन. म्हणजे यू आर फॉर्च्युनेट, तुम्ही भाग्यशाली आहात. कशामुळं? तर तुम्हाला इंटेलिजंट म्हणजे हुशार आणि आज्ञाधारक मुलगा असल्यामुळं तर तुम्ही भाग्यवान आहात. इथे इन आहे आणि आयएनजी पण वापरलेलं आहे, म्हणजे याच्यामधलं तिसरं वाक्य बरोबर आहे. म्हणजे ए आणि बी हे वाक्य, दोन वाक्य इनकरेक्ट आहे. ए आणि बी ऑप्शन कुठे आहे? चला 4 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी जे आहे तर हे उत्तराचं ऑप्शन झालं. पण उत्तराचं म्हणजेच काय या ठिकाणी? हे वाक्य जे आहे तर हे वाक्य, दोन वाक्य चुकीचे आहेत, पहिलं ए आणि बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता मी तुम्हाला नियम सांगितला, पास्ट टेन्स अग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत कधीही लक्षात ठेवायचं. सो दॅटचं वाक्य, सो दॅटचं वाक्य जे आहे तर हे सो दॅटचं वाक्य लक्षात ठेवायचं कधीही. दॅट, सो दॅट आणि दॅटचं वाक्य याच्यामधून पर्पज व्यक्त केला जातो. काय व्यक्त केला जातो? पर्पज. आपल्याला या ठिकाणी दिलेल्या वाक्यावरून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतो असाही प्रश्न विचारला आहे, म्हणून हे लक्षात ठेवा. सो दॅट आणि दॅटच्या वाक्यातून पर्पज व्यक्त केला जातो आणि त्या वाक्याचा क्लॉज असतो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. आणि जेवढे पण क्लॉजचे वाक्य असतात तर त्याला एक साधा आणि सिंपल लक्षात ठेवायचं. क्लॉजचं वाक्य हे कशाचं असतं? क्लॉजचं वाक्य हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स असते, कधीही लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता लक्ष द्या. इथं टेन्स अग्रीमेंट लक्षात ठेवायचं. इथं पहिल्यामध्ये दोन वाक्य आहेत, हा एक क्लॉज आहे, हा एक क्लॉज आहे. पहिल्यामध्ये पास्ट टेन्स आहे, दुसऱ्यामध्ये फ्युचर आहे. अग्रीमेंट बरोबर आहे का नाही? इथं पास्ट टेन्स आहे, इथं माइट पास्ट टेन्स आहे, म्हणजे अग्रीमेंट समजा बरोबर होतं. पुढे आपण आणखी बघू. हॅड टू इथं पास्ट टेन्स आहे, इथं विल प्लस V1 आहे, अग्रीमेंट बरोबर नाही. अग्रीमेंट म्हणजे कोणतं? टेन्स अग्रीमेंट. इथं फ्युचर आहे, इथं पास्ट आहे, अग्रीमेंट बरोबर नाही. याचा अर्थ असा होतोय की तीन वाक्य चुकले अग्रीमेंट मध्ये. टेन्स अग्रीमेंटचा नियम खूप महत्वाचा, याच्यावरती आपलं उत्तर येते. सगळेजण लक्ष द्या. आणि मी तुम्हाला आतापर्यंत जेवढे पण वाक्य घेतले, मला वाटतं एकच फक्त वाक्याचा अर्थ सांगितला नाही, तर एकाही वाक्याला अर्थ लावायची तुम्हाला गरज पडली का कुठं? तरी पण आपण उत्तरापर्यंत जातोय. मी हे मुद्दामून असं का सांगतोय त्याचं रिझन असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्सच नाही, आपल्याला अर्थ येत नाही, तर त्यांना पण समजावं. एमपीएससीचा राज्यसेवेचा सुद्धा पेपर आपण जरी प्रत्येकच वाक्याचा आपल्याला अर्थ नाही आला तरी पण आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो यासाठी. चला, आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची. ज्यावेळेस दोन वाक्य हे सो दॅटने किंवा दॅटने जोडलेले असतात तर त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये आपल्याला दोन प्रकारचे प्रश्न विचारतात, कधीही लक्षात ठेवायचं. हे जे वाक्य असते तर हे असते मेन क्लॉजचं वाक्य. याचं उत्तर झालं. चला ठीक आहे, याचं उत्तर काय आहे? हे आहे, हे क्लिअर झालं. पण याच्यामध्ये याच्यावरती आणखी वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला जातो. सो दॅट आणि दॅटचे ज्यावेळेस दोन वाक्य जोडले जातात, हे पर्पज म्हणतोय. मग याच्यामध्ये आपल्याला मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब कोणतं वापरायचं या संदर्भातला प्रश्न असतो. जर मेन क्लॉज मध्ये लक्षात ठेवायचं, मेन क्लॉज मध्ये जर पास्ट टेन्स असेल तर इथं माइट वापरायचं डिअर फ्रेंड्स. आणि मेन क्लॉज मध्ये जर प्रेझेंट टेन्स असेल तर या ठिकाणी मे वापरतात. हा सुद्धा नियम परीक्षेसाठी महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. हे वहीमध्ये लिहून घ्या व्यवस्थित. चला ठीक आहे, तर आता मग याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर काय आहे? सेकंड नंबरचं ऑप्शन. कारण इथं पास्ट टेन्स आहे आणि इथं माइट आहे. इथं जर वर्क असतं तर इथं मे आलं असतं. क्लिअर? चला पुढचा प्रश्न बघूया. 16 नंबरचा प्रश्न मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला खूप वेळा विचारला आहे. STI सॉरी याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे तर या ठिकाणी आपल्याला विचारला आहे STIच्या पेपरमध्ये. हा बरोबर, STIच्या पेपरमध्ये पण विचारलेला आहे. हाच प्रश्न आपल्याला या ठिकाणी 2016च्या पेपरमध्ये पण विचारला आहे, MPSC क्लर्कला पण विचारला. पण प्रत्येक वेळेस म्हणजे लेट्सचं जे वाक्य आहे तर लेट्सचा प्रश्न बऱ्याच पेपरमध्ये विचारलाय आणि MPSCने लेट्सचा प्रश्न म्हणजे लेट्सचं वाक्य देऊन त्या वाक्याचं जे उत्तर आहे इनडायरेक्ट स्पीच करण्याची जी पद्धत आहे तर ती प्रत्येक वेळेस चेंज केलेली आहे. लेट्सच्या वाक्याचं आपण जवळजवळ आपण 3 प्रकारे काय करतो? इनडायरेक्ट स्पीच करतो. त्याच्यामध्ये लेट्सचं वाक्य जर असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच करण्याची मी अगोदर पद्धती तुम्हाला सांगतो आणि आपण उत्तराकडे जाऊ. लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करण्याची पहिली पद्धत रिपोर्टिंग वर्ब. काय रिपोर्टिंग वर्ब काय वापरायचे? सजेस्टेड वापरायचे. वाक्य जोडण्यासाठी कनेक्टिंग वर्ड म्हणतो मी त्याला सिंपल. तर कोणतं वापरायचं आहे? दॅट वापरायचं आहे. आणि दॅट नंतर काय करायचं? लक्ष द्या. दॅट नंतर इथे हे जे लेट्स असते ना, लेट्स असेल किंवा लेट अस असेल, च्या ऐवजी दॅट नंतर लेट्स च्या ऐवजी, आता एवढं मला सविस्तर आता आपण या ठिकाणी अनालिसिस करतोय.
मी शॉर्टकट पण लिहितोय पण डिटेलमध्ये सांगतोय. दॅट नंतर लेट्स किंवा लेट अस च्या ऐवजी काय वापरायचं डिअर फ्रेंड्स, दे शुड. काय वापरायचंय, दे शुड किंवा वी शुड वापरायचा. काही पेपरमध्ये तर एवढा अवघड प्रश्न विचारला आहे, ऑप्शन देताना दे शुड पण दिलंय, वी शुड पण दिलंय. पुस्तकामध्ये काही पुस्तकामध्ये दिलेलं असते दे शुड किंवा वी शुड वापरावे, पण तसं नाही. दे शुड कधी वापरायचं, वी शुड कधी वापरायचं याच्या संदर्भातला पण नियम आहे. ठीक आहे, हे झालं एक प्रकारचा. मग दे शुड, वी शुड. आणि दुसरा प्रकार आहे याच्यामध्ये, लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, दुसरा प्रकार आहे रिपोर्टिंग वर्ब. हे सजेस्टेड वापरायचं आणि त्याच्यानंतर लगेच काय करायचंय, लेट्सच्या नंतर जर जे क्रियापद आहे तर त्या क्रियापदाला काय करायचंय, VING वापरायचं. या प्रकारे पण आपण याचं इनडायरेक्ट स्पीच करू शकतो. या दोन्ही पद्धती वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. आता मी जे सांगितलंय ते खूप महत्वाचं आहे. आणि प्रत्येक वेळेस एमपीएससीने अशा प्रकारचं लेट्सचं वाक्य दिलंय, पण उत्तर देताना त्यांनी वेगळंच उत्तर, वेगळं म्हणजे वेगळ्या पद्धतीने प्रत्येक वेळेस दिलेलं आहे. मग या ठिकाणी सजेस्टेड रिपोर्टिंग व्हर्ब असायला पाहिजे. किती वाक्यामध्ये आहे, यामध्ये आहे. इथं सेड आहे, हे चुकीचं आहे. रिक्वेस्टेड आहे, चुकीचं आहे. चला ठीक आहे, 2 वाक्य चुकले. आणि आपल्याला असे ऑप्शन्स पण कट करता आले पाहिजेत. चला ठीक आहे, आता इथं सजेस्टेड वापरले ठीक आहे, परंतु याच्यामध्ये मग सजेस्टेडच्या नंतर वाक्य जोडण्यासाठी एक तर दॅट पाहिजे आहे का नाही. तर काय केले, 2+V1 वापरलंय, जे की 2+V1 वापरलं जात नाही. काय वापरतात, एक तर दॅट आणि त्याच्यानंतर दे शुड वापरतात, अन्यथा VING वापरतात. मग हे 2+V1 बरोबर येत नाही. तर सजेस्टेड प्लस VING वापरायचे. जे वाक्यामध्ये लिव्ह हे क्रियापद आहे त्याला डायरेक्ट ING प्रत्यय वापरायचं. म्हणजे मी आता सांगितलं सजेस्टेड प्लस VING ही एक काय आहे, इंडायरेक्ट स्पीच करण्याची पद्धत आहे. म्हणून याचं उत्तर 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न आहे 17 नंबरचा, खूप महत्वाचा आहे डिअर फ्रेंड्स. बऱ्याच वेळेस आपण अभ्यास करताना किंवा आपण शिकत असताना आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह वॉइस आपण 3 प्रकारे करतो, हे पाठ करतो आणि त्यापैकी कोणत्याही पद्धतीने जर दिलं केलं तरी उत्तर बरोबर येतं. आपण अशा प्रकारचा अभ्यास करतो. मात्र एमपीएससीने याच्यामध्ये काय केलंय, आपल्याला स्पेसिफिक विचारलंय. तर आपण 3 प्रकारे पॅसिव्ह वॉइस करतो. पहिला आहे लेटने, लेट प्लस ऑब्जेक्ट आणि नंतर बी प्लस V3. आज्ञार्थी वाक्य डू नॉट डिस्टर्ब द क्लास, हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे, म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच्या वाक्याचा पॅसिव्ह वॉइस करण्याच्या ह्या 3 पद्धती आहेत. 3 पद्धती, 3 टाइप्स, 3 पद्धती म्हणजे 3 वेज. दुसरं आहे सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचं, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घेतल्याच्या नंतर शुड बी वापरायचं आहे आणि शुड बी वापरल्याच्या नंतर काय करायचं, पुढे V3 वापरायचं. शुड बी प्लस V3 वापरायचं. आणि तिसरी पद्धत असते वाक्याच्या अर्थानुसार. मग यू आर रिक्वेस्टेड म्हणा, यू आर रिक्वेस्टेड टू, किंवा यू आर ऍडवाइज, यू आर ऑर्डर, अशा प्रकारचे आपण जे व्हर्ब्स आहेत ते व्हर्ब्स आपण यूज करतो. पण एमपीएससीने लक्ष द्या, आपल्याला या ठिकाणी राज्यसेवेच्या या पेपरमध्ये आपल्याला ऑप्शन उत्तर म्हणजे या ठिकाणी ऑप्शन जे दिलेले आहेत आणि हा जो प्रश्न विचार आहे तर हा प्रश्न आपल्याला इथं स्पेसिफिक उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहिजे. मग लेटने कधी वापरायचं, लेट कधी, तर ज्यावेळेस वाक्यामधून आज्ञा दिली असेल, ऑर्डर असेल, कमांड असेल, त्यासाठी आपण लेट वापरतो. जर वाक्यामधून जर काय केलं असेल, ऍडवाइस केलं असेल, जर वाक्यामध्ये ऍडवाइस सांगितले असेल, सल्ला दिला असेल, तरच काय करायचं डिअर फ्रेंड्स, ऍडवाइस किंवा सजेशन्स असतील तर त्या ठिकाणी काय करायचंय, ऑब्जेक्ट प्लस शुड बी वापरायचं. म्हणजे सल्ला म्हणजे कशा प्रकारचा, फॉर एक्झाम्पल हेल्प द पुअर, म्हणजे या ठिकाणी काय आहे, ऍडवाइस आहे. अशा प्रकारचं वाक्य असेल, हेल्प द पुअर, हेल्प द हेल्पलेस, तर या ठिकाणी काय करते डिअर फ्रेंड्स, डोंट डॅमेज द एन्व्हायरमेंट, अशा प्रकारची वाक्य असतात. तर त्याचा आपण पॅसिव्ह वॉइस करताना शुड बी पण यूज करतोय, म्हणजे शुड बीने आपण पॅसिव्ह वॉइस करू शकतो. आणि ज्यावेळेस वाक्यामध्ये प्लीज शब्द असेल आज्ञार्थी वाक्यामध्ये, किंवा काइंडली शब्द असतील, म्हणजे रिक्वेस्ट केली असेल काइंडली, तर त्यावेळेस यू आर रिक्वेस्टेड वापरतात. मग या वाक्यामध्ये काय केलं आहे, डोंट डिस्टर्ब द क्लास, म्हणजे याच्यामध्ये काय केलंय, याच्यामध्ये जे आहे तर ऑर्डर केलेलं आहे समोरच्या विद्यार्थ्यांना, तर याच्यामध्ये सल्ला आहे का, तर नाही. म्हणून या वाक्याचं जे पॅसिव्ह वॉइस आहे तर पॅसिव्ह वॉइस हे लेटच्या वाक्याने होणार. कशाने, लेटने. आणि म्हणून याचं उत्तर जे आहे याचं उत्तर हे बरोबर आहे. बऱ्याच पुस्तकामध्ये आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करण्याच्या ह्या अशा पद्धती दिलेल्या आहेत.
शुड बी ने पण बरोबर येते, मात्र या ठिकाणी लक्षात काय ठेवायचंय, जर ऍडवाइस असेल तरच या ठिकाणी काय होतंय, शुड बीचं बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, तर हे झाले प्रश्न. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन डिअर फ्रेंड्स. चला पुढचा प्रश्न. तर डिअर फ्रेंड्स, मला असं वाटतं की आपला हा व्हिडिओ खूप पुढे चाललाय, खूप जास्त मोठा व्हायला लागलाय. तर याच्यासाठी आपण काय करूया, पुढचे पण प्रश्न लक्ष द्या. इथे मी दाखवतो प्रश्न अगोदर. हे पण प्रश्न खूप महत्वाचे आहेत बघा. क्वेश्चन टॅगचा हा पण प्रश्न क्वेश्चन टॅगचाच आहे. इथे पण हे वाक्य तर सारखं परीक्षेने फिक्स असतं. तर हे वाक्याचं पण आपल्याला अनालिसिस करायचं आहे. वाक्य खूप महत्वाचे आहे. तर आपण काय करू, आणखी प्रश्न राहिलेले आहेत. जवळजवळ 30 प्रश्न आपल्याला याच्यामध्ये ग्रामरचे विचारले आहेत. आपले 17 प्रश्न झालेत, आणखी 13 प्रश्न आहेत. तर ते आपण पुढे घेऊ, कारण फास्ट घेण्यामध्ये काही अर्थ नाही. तर मग आपण काय करूया डिअर फ्रेंड्स, या ठिकाणीच आपण थांबू आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तर आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण काय करू, जे राहिलेले ग्रामरचे क्वेश्चन्स आहेत तर ते राहिलेले ग्रामरच्या क्वेश्चनचा मी आणखी एक सेपरेट व्हिडिओ करतो. तर त्या व्हिडिओमध्ये राहिलेले क्वेश्चन्स आपण अनालिसिस करू आणि त्याच्यानंतर याच पेपरमध्ये जे राज्यसेवेच्या 2019च्या पेपरमधले जे व्होकॅब्युलरीचे जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचा एक सेपरेट व्हिडिओ करतो. ठीक आहे, मग आपण सर्वांना आणखी एकदा रिक्वेस्ट करतोय, जे आपण यामध्ये नियम डिस्कस केलेले आहेत, नियम तुम्हाला मी सांगितले आहेत, तर ते नियम तुम्ही सविस्तर वहीमध्ये लिहून घ्यावेत, ज्याचा तुम्हाला 100% फायदा होईल डिअर फ्रेंड्स. काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकताय. तर मग थांबूयात मग. थँक्यू एव्हरीबॉडी.